मी डॉक्टर प्रसन्न पवार, बालरोगतज्ञ, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल. आमच्या इथलं NICU 11 तारखेपासून 16 तारखेपर्यंत फ्युमिगेशनसाठी निर्जंतुकीकरणासाठी बंद ठेवण्यात आलेलं आहे. याची दक्षता पालकांनी आणि रुग्णांनी घ्यावी. थँक्यू. आजचा पहिला दिवस आहे त्याचा. आज आम्ही क्लिनिंग करून तिथं फ्युमिगेशन आज चालू केलेलं आहे. आफ्टर 24 आवर्स म्हणजे 24 तासानंतर आम्ही तिथला स्वॅब घेऊ, स्वॅब टेस्टिंगसाठी पाठवू. त्याचा रिझल्ट एक साधारणतः 48 तासांनी येतो. जे त्याच्यामध्ये काही जंतू आढळले नाहीत तर NICU पूर्ववत चालू केले जाईल. जर रिझल्ट स्वॅब पॉझिटिव्ह आला आणि त्याच्यात जर काही जंतू आढळले तर परत त्याचं फ्युमिगेशन केलं जाईल जोपर्यंत त्याचा स्वॅब निगेटिव्ह येत नाही तोपर्यंत, आणि मगच आपलं NICU खुलं केलं जाईल. युजली हे पहिल्या खेपेमध्ये हे होऊन जातं. साधारणतः आम्हाला अंदाज आहे की 16 तारखेपर्यंत आमचं NICU पूर्ववत हे चालू होईल.